जय शिवराय मित्रांनो. तर एकंदरीतच आजचा विषय आहे तो आहे का आपलं मराठा आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाला दडपण्याचं काम ज्या प्रकारे सरकार करत आहे त्याविषयी काही महत्वाच्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून आपण डिस्कस करणार आहोत. आता पहिली गोष्ट आपण बघतोय का आपले आपले सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईला उपोषणाला बसले. बरं, मग आता हे बसलेत उपोषणाला आणि ते उपोषणाला बसायचं त्यांनी अचानक ठरवले का? तर नक्कीच नाही. 2 महिने त्यांनी अगोदर सरकारला सूचना दिलेली होती आणि तरी सुद्धा आपण बघतोय का इथून मुंबईच्या वेशीपर्यंत गेल्यानंतर सरकारने सांगितलं का बाबा त्या ठिकाणी तुम्ही बसू शकत नाही आंदोलनाला. पोलिसांनी परवानगी दिली नाही, त्यानंतर न्यायालयाने पण सांगितलं बसू शकत नाही, पण शेवटी एका दिवसाची परवानगी भेटली. पण आता ही परवानगी भेटल्यानंतर सरकारकडनं आणि खास करून आपण बघतोय का ह्या आनाजी पंतांकडनं काय काय कुरापती करण्यात आलेल्या आहेत आपण त्या जाणून घेऊ. आता तुम्ही म्हणाल ही कोण आनाजी पंत? तो समजणे वाले को इशारा काफी है. तर ह्या आनाजी पंतांनी केलं काय? तर ह्या आनाजी पंतांनी पहिल्यांदा आपण बघतोय का जे आपले मराठा बांधव आहेत जे काही आपल्याला व्हिडिओज पाठवत आहेत ते व्हिडिओज कुणी पानटपरीवाल्याचे आहेत, दुकानदाराचे आहेत आणि ते असं म्हणतायत का जर तुम्ही भगवा उपर्ण घालून जर गेला तर तुम्हाला दुकानदार काय देत नाही. आणि पहिली गोष्ट गेल्यानंतर पहिल्या दिवशी तर सगळेच तिथले पानटपऱ्या असतील, रेस्टॉरंट असतील, वडापावचे दुकान असतील, खाऊ गल्ले असतील आणि त्या ठिकाणी जे आझाद मैदान आहे त्या आझाद मैदानावरचे जे टॉयलेट्स असतील आणि त्याला कुलप लावलेले होते आणि बाकीच्या सगळ्या काय ज्या आस्थापना आहे त्या सगळ्या आस्थापना बंद होत्या. पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नव्हती. आणि मग आता हे काय काय अंधभक्त म्हणतायत का बाबा देवेंद्र फडणवीसांचा थोडे अधिकारी. देवेंद्र फडणवीस हा गृहमंत्री आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आहे, म्हणजे दोन्ही पद त्यांच्याकडे आहेत. आणि आता हे लोक म्हणतात का ते कशाला ऑर्डर देतील. दुकानदार सांगतायत का बाबा आम्हाला वरून आदेश आलेत का जर दुकानं उघडली तर 25,000 रुपये फाईन आहे. मग हे जे आदेश द्यायचं काम कोण करतंय? महानगरपालिकेमध्ये तर कुणाची सत्ता नाहीये. आता जी महानगरपालिका आहे ती सध्या राज्य सरकारच्या ताब्यामध्ये आहे. आणि मग हे जे आदेश आहेत हे आदेश दिलेत कोणी? आणि त्यानंतर मग ज्यावेळी सगळ्या गोष्टी अशा मीडियामध्ये आल्या आणि ज्या आपल्या समाज बांधवांनी जे काही व्हिडिओज टाकले आणि त्यानंतर मग याच्या महानगरपालिकेच्या टॉयलेट्सचे मग लॉक खोलण्यात आले, पण त्यानंतर पहिल्या दिवशी त्यात पाणी नव्हतं. नंतर असे व्हिडिओ आले, असे व्हिडिओज बघितलेत आपण का मराठा बांधवांनी पाण्याच्या बाटल्या घेऊन टॉयलेट्समध्ये गेलेले आहेत. इतकं आपण म्हणूया असं नीच पातळीचं काम तर ह्या सरकारने केले. म्हणजेच काय झालेलं आहे काय कुठेतरी मराठी समाजाने मुंबईमध्ये येऊ नये, आलं तर वैतागून लवकर जावे असा हा सरकारचा कुटील डाव आहे. आणि मग आता आपण बघितलं असेल का शेवटी मराठा आहे, मराठा मॉडेल पण वाकणार नाहीये. पाऊस जरी नाही आला तरी आम्हाला जे आपल्या हिवाळ्याचं जे काय आपलं दव पडतं त्या दवावरती पीक घेणारी जाते आपली. आणि त्यामुळे यांच्यासारखे हे किती जरी आपण म्हणूया आनाजी पंत आले गेले आपल्याला काय फरक पडतोय, आपण त्याच्यावरतीच थोडी जगतोय. आणि मग आता आपण बघतोय का जो संपूर्ण महाराष्ट्रामधून आपल्या समाज बांधवांकडनं जो काही मदतीचा ओघ आहे तो सगळा ओघ आता हा चाललेला आहे मुंबईला. कोण आपण बघतोय फरसाण घेऊन जाते, कोण केळी घेऊन जाते, कोण भाकरी घेऊन जाते, कोण काय घेऊन जाते. हॉटेल्सवाले मराठी समाजातले असतील आणि किंबहुना बाकीच्या पण समाजातले लोक मदत करतायत का? म्हणजे निवळ असंच नाही का फक्त आपल्याला मराठी समाज बांधव मदत करतात, सगळे समाज बांधव हे लोकांना मदत करतायत. आणि आपण बघतोय का गाड्या भरभरून अन्न पुरवठा केला जातोय. आणि आता एक असा विचार म्हणजे असं मला तरी वाटतंय की जोपर्यंत आता मराठा आरक्षण आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपला समाज तिथून हटणार नाहीये. भलेही 1 महिना जरी राहायची वेळ आली तरी राहू शकेल. आणि आपण बघतोय का आता ज्यांना असं वाटतंय सरकार, आता आपण याच्या सरकारमधले जे काय मराठी मंत्री असतील किंवा मराठी आमदार असतील किंवा खासदार असतील तर ह्या एकाची इथपर्यंत नाही अवकाश झाली का बाबा जाऊन तिथे भेटावा किंवा तुम्ही पाठिंबा द्या. आता विचार करा, आता पहिली गोष्ट अशी आहे का ह्या किती आनाजी पंतांनी जरी हॉटेल्स बंद केली असली काय केलं असलं तरी सगळ्या मुंबईला पोहोचतोय मराठी समाज. जर मराठी समाजानं जर असं ठरवलं ना 8 दिवस भाजीपाला दूध पुरवठा करायचा नाही तर सगळी मुंबई उपाशी राहील. आणि त्याच्यामुळे तो विचार जो केलेला आहे आनाजी पंतांनी तो एकदम चुकीचा आहे.
त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती का लालबागचा राजा त्या ठिकाणी कंटिन्युअसली अन्नछत्र चालतं. ते अन्नछत्र इतिहासात पहिल्यांदा हे बंद ठेवण्यात आलं. आता हे तरी कुणाच्या तरी सांगण्यावर बंद झालं असेल, पण आता हे जे अंधभक्त म्हणतायत का असे टाकतात कॉमेंट्स, बाबा देवेंद्र फडणवीसांचा त्याचा संबंध काय आला, तो निर्णय अन्नछत्राचा आहे. एवढ्या वर्षात झालं नाही, मराठी समाज आल्यानंतरच झालंय. इतक्या वर्षामध्ये कधी मुंबईची हॉटेल्स वगैरे अशी बंद नाही राहिली, मराठी समाज आल्यानंतरच राहिली का? निदानी याचा पाठीमागं कोणाचं डोकं असलं पाहिजे ना. आणि हे असं कुटील डोकं करणारं कोण आहे, कुटील लाव करणारा माणूस कोण आहे, हे सगळे समाजाला माहिती आहे. तेव्हा आता जे आपल्या सत्तेत बसलेले मराठी आमदार खासदार आहेत, तुम्हाला थोड्या तरी लाजा वाटू द्या. थोडं तरी तुम्ही काहीतरी करा समाज बांधवांसाठी. आपण बघतोय का तिथं ज्या बाकीचे भाजपचे, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गटाचे सगळे आमदार खासदार नगरसेवक सोडून जवळजवळ सगळेच त्या ठिकाणी माजी नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, ते मदत करतायत. ते लोकांना खाण्याची व्यवस्था करतायत, राहण्याची व्यवस्था करतायत. पण का जे सत्तेमधले मराठी आमदार खासदार आहेत का, हे ज्या मराठा समाजाच्या जीवावरती आमदार खासदार झाले, त्यांना एवढी सुद्धा लाज वाटत नाहीये का आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करावा. पण आता ठीक आहे, आता शेवटी त्यांची काय असेल त्यांची मानसिकता, किंवा त्यांना आता सत्तेत राहायचंय, किंवा त्यांना ते पाय धरणं गरजेचं आहे अनाजी पंताची, म्हणून ते पाय धरत असतील. आपल्याला त्याशी काही देणं घेणं नाही. पण आता एकंदरीत परिस्थिती अशी आहे की मराठी समाज हा काही केल्या आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाहीये. तर आता ही तर गोष्ट फार एकदम काळ्या दगडावरची आहे. आणि मग आता आणखीन काही लोक असे म्हणतायत का बाबा मग हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन बाबा शरद पवारांनी घडवून आणलेलं आहे, असं आहे तसं आहे. आता हे मनोज जरंगे आहेत, हे गेल्या जवळजवळ 25-30 वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण भेटण्यासाठी आंदोलन करतात. गेल्या 25-30 वर्षापूर्वी इतकी आपण म्हणूया नोकऱ्यांची, रोजगारीची परिस्थिती इतकी दहाक नव्हती आणि किंवा एवढी भीषण नव्हती. आता आपण बघतोय का सध्या काय लोकसंख्या वाढलेली आहे, मराठा समाजाला नोकऱ्याच भेटत नाही. म्हणून आता ते जे आपण म्हणतो जो प्रश्न होता, त्या प्रश्नाचं जे काय आपण गांभीर्य म्हणूया, ते आता आपल्याला प्रकर्षाने जाणवते. आणि मी स्वतः सांगतो का, मी स्वतः मराठी समाजातला आहे. माझ्या मुलाला 12वीला सीईटी मध्ये 99.99% मार्क पडले, तरी सुद्धा मला ₹1.25 लाख फी भरावा लागली. कशासाठी? आपल्या कॉलेजसाठी. बीटेक करतोय मुलगा. आणि माझ्या समोर SC ST कॅटेगरी मधला मुलगा 90% सुद्धा मार्क नव्हते, त्याला फक्त ₹2600 त्याला ऍडमिशन भेटलं. एका वर्षाची फी मी सांगतोय. मग जर इतका फरक असेल तर मराठा समाजाला आंदोलन का नाही करायचं? म्हणजे मार्कही आम्ही मिळवायचे, पैसेही आम्ही द्यायचे, हा कुठला न्याय आहे? तर हा जो न्याय आहे, हा न्याय एकदम चुकीचा आहे. आणि आता आणखीन सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता आपण बघतोय का आपल्या महाराष्ट्रामध्ये धर्मांधता एवढी झालेली आहे. पण धर्मांधता ही फक्त काय आहे? राजकारणासाठी आहे. आपण बघतोय का बजरंग दल असेल, त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद असेल, RSS असेल, त्याच्यानंतर संभाजी भिडे असेल, तर हे फक्त काय करतात? धर्मामध्ये ते निर्माण करतात. पण आता ह्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यापैकी या कुठल्याही हिंदुत्ववादी संघटनेने पाठिंबा दिलेला नाहीये. तेव्हा आपण ह्या सगळ्या मराठी समाजाने समजून जायचंय का ह्या बेगडी हिंदुत्ववादी संघटनेचं जे त्यांचे हिंदुत्व आहे ते फक्त आपल्या पैशापुरतं आहे आणि मतापुरतं आहे. त्यांना आपल्याशी काही देणं घेणं नाहीये. तेव्हा जर आपल्या मराठी समाजातले लोक, अजूनही बरेचसे लोक ह्या जर अशा बेगडी हिंदुत्ववादी संघटनेला फॉलो करत असतील तर ते सोडून द्या. आपण ह्या यांच्यासारख्या अनाजी पंतांचे पाय आपण धरणं सोडून द्या. कारण आपण बघतोय का म्हणजे आपली त्यांनी काय किंमत केलेली आहे, आपल्या लोकांची काय किंमत केलेली आहे. अरे त्याच्या आझाद मैदानावरती आपण बघतोय का आपले जे समाज बांधव आहेत ते अक्षरशः चिखलामध्ये थांबलेले होते. आणि जेव्हा मीडियामध्ये सगळा गाजावाजा झाला तेव्हा कुठं परत 2 ट्रक खडी त्यांनी आणून टाकली. गाजावाजा झाल्यानंतर पाण्याची सुद्धा व्यवस्था नव्हती. 2 महिन्यापासून पूर्वकल्पना दिलेली होती का या दिवशी आंदोलन होणार आहे, आंदोलन होतंय. आणि हा समाज काय कुठून पाकिस्तानातून आलेला नाहीये.
आणि त्यांची तुम्ही पाण्याची व्यवस्था करू शकत नाही, काही व्यवस्था करू शकत नाही. आणि काल तर आपण बघितलं का त्या ठिकाणी एकदम असा फौजफाटा लावलाय, असे म्हणजे आपण बघतोय, व्हिडिओज बघतोय का काय काय अशा शस्त्र सामुग्री घेऊन गाड्या आलेल्या आहेत का जसं काय मराठा काहीतरी दंगल घडवणार आहेत आणि त्यांना मारण्यासाठी सगळे घेऊन आले. अरे मराठा समाज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, ते कधीही चुकीचं काम करणार नाही. आपण बघतोय की इथून पाठीमागे मराठ्यांचे मोर्चे झाले, एक मराठा लाख मराठा नावाने मोर्चे निघाले, पण कुठंही काहीही वाईट काम या मराठी समाजाने केलं नाही आणि करणारही नाही. आपण बघतोय की त्या ठिकाणी पोलिसांना उलट आपले लोक, जे आपल्या समाजातले लोक मदत करतायत, आपल्या घासातला घास त्यांना खाऊ घालतात आणि पोलीस सुद्धा खात आहेत. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये असलेले पोलीस हे आपल्या समाजातून आणि किंवा हे आपल्याच भागातून वेगवेगळ्या समाजातून गेलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे, जे काही वास्तव आहे ते त्यांना माहिती आहे. म्हणून कितीही सरकारचा जरी आदेश आला तरी आपण बघतोय का पोलीस हे आपल्याला सहकार्य करत आहेत, आपल्या लोकांबरोबर जेवतायत, आपल्या लोकांना खाऊ घालतायत. आपण असे व्हिडिओज बघतोय का काही काही आपले एसटी बसवाले त्यांचे स्वतःचे डबे हे आपल्या समाज बांधवांना देत आहेत. पण या सरकारला खास करून ह्या जे काही अनाजी पंतांनी कुटील डाव केलेला आहे त्याला इतकी सुद्धा लाज नाही का बाबा या समाजाचे आपण काय हाल करतोय. पण ठीक आहे, आता लोकांनी चूक केलीये. थोडेसे लाडके बहीण योजनेमुळे जे लोक काय भरकटले गेले होते आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे का ईव्हीएमचं काय झालेलं आहे, त्या ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे सगळं चोरून आलेलं सरकार आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा तरी काय करणार आहे. पण आता एकंदरीतच आपल्या समाजावरती या सरकारकडनं जो काय काय अन्याय केला जातोय तर त्या अन्यायाचा तीव्र निषेध आहे. आणि आपण बघतोय काय काय अंधभक्त कॉमेंट्स करतायत, नाही फडणवीसला काय गरज पडली, त्याला काय गरज पडली, तो कशाला असं करीन, काय गरज पडली, काय पडली अशी गरज कशी पडते ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काय हे डाव खेळतात ते समाजाला माहिती आहे आणि त्यामुळे निदान जे काही अंधभक्ती असतील ते आता तरी जागे व्हा. आपल्या समाजाच्या पाठीमाग फक्त तुम्हाला काय करतायत, मतासाठी वापर करतायत. हे जे बघा कुठलीही संघटना जे काय आपण म्हणतो हिंदुत्वादी संघटना किंवा कुठल्याही भाजपच्या खासदारांनी आमदारांनी ह्या समाजाला, आपल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय का? फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा आणि काय असेल तो आपण आपला विचार करा. ओके, आता तेव्हा इथे आपण थांबतोय. अर्थातच म्हणजे ह्या व्हिडिओच्या मार्फत कोणाच्या भावना दुखवायचा हा काही असा मनात उद्देश नव्हता. पण जे काय आहे ते सगळं वास्तव आहे, आपण बघतोय, लोक लाईव्ह दाखवताय आणि ते तर काय कुणाच्या टीआरपी साठी करत नाही. काल मला कोणतरी कॉमेंट्स केली, मीडिया टीआरपी साठी दाखवतोय. अरे मीडिया तुमचाच आहे, गोदी मीडिया तुमचाच आहे. कधीपासून तुम्हाला मीडिया तुमचा नाही वाटायला लागला? मीडियाचा सोडा, आपले समाज बांधव लाईव्ह मध्ये दाखवतात काय अवस्था आहे, कुठं काय आहे, काय काय त्यांची दुरावस्था केलेली आहे, या सगळ्या गोष्टी आपले समाज बांधव दाखवतायत. त्याच्यामुळे मीडियापेक्षा आपले समाज बांधव जे दाखवतायत ते महत्वाचं आहे. आणि त्यामुळे आता भवानी आता तरी जे काही अंधभक्त असतील मराठी समाजातली त्यांनी तरी जागे व्हा, पण तेवढीच अपेक्षा.